नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। आदिवासी समाजाचा 30 सप्टेंबर रोजी निघणार भव्य उलगुलान मोर्चा। पुसदमध्ये आदिवासी समाजाच्या वतीने भव्य अशा उलगुलान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चामध्ये सर्व आदिवासी समाजाच्या राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मोठ्या संख्येने सामील होणार असल्याची आयोजकांच्या वतीने काल घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली आहे। दिनांक 30/9/2025 ला मंगळवारी पुसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव उलगुलान मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे। हा मोर्चा कोणाच्याही मोठ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली नाही आहे। हा समाजातल्या तरुणांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। हेतू हा आहे की काही दिवसापासून हैदराबादच्या गॅजेटियरच्या आधारावर इथल्या बंजारा समाजाच्या नेत्यांनी आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून घ्यावं ही मागणी केली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या बंजारा बांधवांचे मोर्चे निघत आहेत। वास्तविक पाहता बंजारा समाजाला ऑलरेडी विजेमध्ये 3% आरक्षण आहे। त्याच्यामध्ये 14 जाती आहे। इकडं आम्हाला 45 जमातींना फक्त 7% आरक्षण आहे। आता त्यांच्या वाट्याला 14 जमातींना 3% आरक्षण जास्त की 45 जातींना 7% आरक्षण जास्त, ही साधी गोष्ट आहे। पण असं सगळं असताना सुद्धा त्यांची जे अनुसूचित जमातीमध्ये प्रवेश करून घेण्याची जी मागणी आहे, आमचं मत असं आहे की ती अनाठायी आहे, असंवैधानिक आहे, गैरकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे। कारण बंजारा बांधव हा आदिवासी नाही आहे, तो होऊ शकत नाही। त्यांची संस्कृती वेगळी आहे, त्यांचे देवदेवता वेगळे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅजेटियरमध्ये त्यांना वॉन्डरिंग ट्रायबल असं म्हटलेलं आहे, म्हणजे भटकी जमात असं म्हटलेलं आहे। एका ठिकाणी त्या गॅजेटमध्ये त्यांना ग्रेन कॅरियर अशी जमात म्हटलेलं आहे, म्हणजे धान्य वाहून नेणारी जमात म्हटलेलं आहे। त्यांना कुठं म्हटलेलं आहे ट्रायबल, अनुसूचित जमाती असा स्पष्ट उल्लेख कुठं आहे का त्या गॅजेटमध्ये? असं असताना सुद्धा, ही सत्यता असताना सुद्धा तिथे आंध्र प्रदेशच्या तत्कालीन सरकारनं दबाव खाली येऊन त्यांना ट्रायबलमध्ये घेतलं, म्हणून त्याचा आधार घ्यायचा आणि इथल्याही बंजारा बांधवांनी अनुसूचित जमातीमध्ये येण्याचा प्रयत्न करायचा। ही मागणी मूळ आदिवासी समाजावर अन्याय करणारी आहे, आमच्या हितसंबंधांवर धोका देणारी आहे, आमच्या हितसंबंधाला वर गदा आणणारी आहे, आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यावर गदा आणणारी आहे। आणि म्हणून आमची विनंती आहे आमच्या सर्व बंजारा बांधवांना की बाबांनो, आमचा तुम्हाला विरोध नाही आहे। आम्ही आमचं आरक्षण बचवासाठी, आमचं घर वाचवण्यासाठी, आमचं ताट वाचवण्यासाठी म्हणून हा आमचा मोर्चा 30 तारखेला आम्ही काढत आहोत। एवढीच आमची म्हणणी आहे। या मोर्चाला जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी पुसदला यावं अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मी विनंती करतो। पण उलगुलान मोर्चाच्या तयारीच्या अनुषंगाने इथे उपस्थित झाला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनापूर्वक अभिनंदन करतो, आभार। त्यामध्ये 5 लायबिलिटीज दिल्या ज्या अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमध्ये येऊ पाहणाऱ्या ज्या काही जाती जमाती आहेत। पहिली लायबिलिटी आहे की तुमचं लागतेपणा। खरं म्हणजे एक आदिवासी एका साईडला किंवा जे कोणी मागत आहेत, बंजारा असो, धनगर असो, वॉटेवर, त्यांचा लाजरेमुजरेपणा, कोण आदिवासी कोण बिगर आदिवासी याच्यातच सगळं आहे। दुसरा विषय म्हणजे मूळ निवासी ज्याला म्हणू आपण आदिवासी, तो जंगलातला आदिवासी आहे। इतर समाज जे आहेत ते एकोप्यानं राहिलेले आहेत, एक संघ राहिलेले आहे। जसं आपण म्हणू तांडा, धनगर वाड्या असं आपण म्हणू, पण आदिवासी हा मुळात जंगलातला आहे। ती दुसरी लायबिलिटी ते पूर्ण करू शकत नाही। तिसरी लायबिलिटी आर्थिक विवंचनाची, त्यांची शोषित पीडित जो आपण म्हणू, ती इतर जमातीकडे जातीकडे नाही, जी आदिवासींकडे आहे। या 3च लायबिलिटीमध्ये ते जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे काही TRP आहे, ITPD डिपार्टमेंट आहे, याच्यात तेच अशक्त होतील। पण तरी ते मागं पाहत आहेत निश्चितपणानं। हा केवळ आमच्या आदिवासीवरच नव्हे तर संपूर्ण ज्या काही संविधानाला मानणाऱ्या जमाती आहेत त्याच्यावर आघात आहे। माझी आपणास विनंती आहे की येणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगानं 30 तारखेला पुसदला मोर्चा आहे आणि 10 तारखेला यवतमाळला जिल्हास्तरीय मोर्चा आहे। संपूर्ण तालुक्यात मोर्चे होतील, राज्यात होतील। पर्यायानं जरी आता आपण म्हणू, आता संदेश भाऊने एक प्रश्न विचारला होता की एक CM आणि 2 डेप्युटी CMनी सांगितलं होतं की हे शक्य नाही,
मग हे शक्य नाही तर मग जे 53 आमदार खासदार आणि मंत्र्यांनी जो बंजारा बांधवांना धनगर बांधवांना जो सपोर्ट केला मग ते कदाचित मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आहे का? त्यांनी सांगितलं की धनगर बंजारा बांधवांना आमचा सपोर्ट आहे, यांना अनुसूचित जाती जमातीमध्ये त्यांना प्रवेश देण्यात यावा, पण ते कदाचित मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आहे का? हाही कुठेतरी प्रश्न बघायला पाहिजे. माझं म्हणणं आहे की जर एखादा लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने वक्तव्य करत असेल तर निश्चितपणे आमच्या सर्व बांधवांच्या वतीने त्या लोकप्रतिनिधींचा तिरस्कार आणि धिक्कार करण्यासाठी आम्ही येणाऱ्या 30 तारखेला तयार आहोत. त्याच्यामुळे पुनश्च एकदा आपण 30 तारखेला उपस्थित राहून आमच्या समाज बांधवांची जी काही अपेक्षा आहे त्या अपेक्षेच्या प्रमाणे आपण उपस्थित राहावं. आणि जो मोर्चा 30 तारखेला होणार आहे त्याच्या अनुषंगानं आमचे जे काही आदिवासींचे शिकार करण्याचे साहित्य आहे, जसं मासोळी पकडण्याचं गुंड, ससे पकडण्यासाठी वाघूर, मासे पकडण्यासाठी तांगड, असे अनेक आम्ही जे शस्त्र आहे आदिवासींची ते सगळे आम्ही त्या मोर्चामध्ये घेऊन येणार आहोत. अतिशय वेगळा असा मोर्चा राहणार आहे, रेकॉर्ड ब्रेक पुसदचा मोर्चा राहणार आहे. विविध आदिवासींचे नृत्य, सांस्कृतिक कला जोपासणारे जे काही नृत्य सादरीकरण आम्ही तिथे करणार आहोत त्याला आम्ही गोंडी ढेमचा नृत्य म्हणून आणि जे पारंपरिक जे 15-20 वर्षापूर्वी जे दंडार होती ती दंडार आमच्या आताही आजपावत आहे ते पण त्या ठिकाणी येणार आहे. सांगायचं म्हणजे आदिवासींची जे काही खऱ्या अर्थानं बोली भाषा, सांस्कृतिक, सामाजिक जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आम्ही या 30 तारखेच्या मोर्चामध्ये दाखवणार आहोत. त्याच्यामुळं हा मोर्चा सरांनी सांगितलं 25, काहींनी 20 तारखेला सांगितलं, पण त्याच्याही पेक्षा जास्त उत्स्फूर्त सहभाग आम्हाला या आमच्या युवकांच्या, महिलांच्या त्यांच्या प्रतिक्रियेनुसार आम्हाला दिसतो. किमान 30 ते 40 हजार आदिवासी बांधव इथे उपस्थित होणार आहेत. यवतमाळच नव्हे तर वाशिम, हिंगोली आणि नांदेड तिन्ही जिल्ह्यातले बहुतांश आदिवासी बांधव, महिला, युवक उपस्थित राहणार आहेत. हे या प्रसंगी रंगराव काळे, माजी जिल्हा शिक्षणाधिकारी तथा शिवसेना उभाटा गटाचे समन्वयक. मी आदिवासी उलगुलान मोर्चाच्या संदर्भात सांगू इच्छितो की भारतीय संविधान 1950ला लागू झालं. त्या अगोदरचे सर्व कायदे नेम हे रद्द झालेले आहेत आणि भारतीय घटनेने मागासवर्गीयासाठी 340, 341, 342 कलमान्वये SC, ST, OBCंना आरक्षण दिलेलं आहे आणि हे घटनात्मक आहे. त्यामुळे या आरक्षणाच्या संदर्भामध्ये म्हणजे या 3 कलमाच्या संदर्भामध्ये कोणी जर येऊ पाहत असेल ते सर्व चुकीचं आहे. आणि हैदराबाद गॅजेट हे निजामाच्या काळातलं आहे आणि त्यामुळे निजामाच्या काळातले गॅजेट किंवा दस्तऐवज तुम्ही जर आता 2025मध्ये जर लागू करत असाल तर ते घटनाबाह्य होईल. म्हणून असे घटनाबाह्य दस्तऐवज मुळीच उपयोगात येता कामा नये असं माझं रोखठोक असं मत आहे. आणि यामध्ये सर्वोच्च असं भारतीय संविधान आहे आणि भारतीय संविधानाने जे काही कायदे केलेले आहेत त्या कायदेनुसार हा देश चालत आहे. आणि त्यांना जरी असं वाटत असेल म्हणजे सरकारवर दबाव आणणे, सरकारवर प्रेशर आणणे किंवा आमचे त्या ठिकाणी सर्व काही सत्ता आहेत, परंतु भारतीय घटना हे असं अनमोल दस्तऐवज आहे की या दस्तऐवजाच्या समोर कोणीही देशामध्ये मोठा राहू शकत नाही. तो देशाचा राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल किंवा अन्य कोणीही असेल, या भारतीय घटनेने सर्वांना समान अधिकार, हक्क दिलेले आहेत असं मला या ठिकाणी रोखठोक सांगावं असं वाटते. आणि म्हणून जे काही कोणी तुम्हाला बोलत आहे ते त्यांचे स्वतःचे मत आहेत आणि त्यांच्या मताशी कोणीही जनता सहमत राहणार नाही. आणि म्हणून या भारतीय घटनेने जे दिलेले 340, 341, 342 हे घटनात्मक त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आणि ते घटनात्मक आरक्षण या देशातील कोणीही काढू शकणार नाही असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि या संदर्भामध्ये 30 सप्टेंबर 1925ला पुसदमध्ये भव्य उलगुलान मोर्चा होऊ घातलेला आहे आणि त्याच्यासाठी आमचे सर्व आदिवासी बांधव, महिला
तरुण तरुणी हे याच्यामध्ये सहभागी होत आहे. मी माधव रुक्माजी वैद्य, सेवानिवृत्त उपायुक्त समाज कल्याण. दिनांक 30/9/25 रोजी सकल आदिवासी बांधवाच्या वतीने आम्ही मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या मोर्चाला उलगुलान असा आम्ही शब्द दिलेला आहे. कारण आपणाला माहीत आहे की आपण काही दिवस पाहता प्रत्येक गावागावामधून, तालुक्यामधून, जिल्ह्यामधून बंजारा समाज हा मोठ्या प्रमाणात मोर्चे काढत आहे की आम्हाला आदिवासीमध्ये आमचा समावेश करावा आणि आरक्षण द्यावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलेलं आहे. ते हैदराबाद गॅजेट ह्या गोष्टीची काही इथं हे नाही आहे, अयमित्ता नाही आहे. कारण जर संविधान जेव्हा आपल्या देशाला अर्पण झालं तेव्हा सगळे जे काही गॅजेट असतील ते सगळे संपुष्टात आलेले आहे. म्हणून त्याचा अर्थ काहीतरी घ्यावा आणि हे करावं. उद्या तुम्ही म्हणाल इंग्रजाचे सगळे कायदे लागू करा, शक्य आहे का? शक्य नाही. म्हणून आमची एक विनंती आहे बंजारा बांधवांना किंवा धनगर बांधवांना की आपण जे आरक्षण मागता ते आरक्षण चुकीचं मागता. जर घटना जर आपली लागू झाली असेल तर कुठला मागायची गरज नाही आहे. म्हणून आम्ही 30/9 30/9/25 रोजी जो काही मोर्चाचं आयोजन केलं हा मोठ्या प्रमाणात आमचा मोर्चा राहील. आणि एक सर्वात महत्त्वाचं की ते आम्हाला बमध्ये टाका, क मध्ये टाका, आमचं वेगळं 3% त्याच्यात करा. पण उद्या हळूहळू म्हणतील की आम्हाला ते इंटरचेंजेबल करा. जसं आता आबाकडे VJT मध्ये इंटरचेंजेबल समजा एक कालचा वर्गीकरण केलं त्यांनी. इकडचा उमेदवार नाही भेटला तर त्याला ब मध्ये टाका, बचा नाही भेटला तर क मध्ये टाका. हे असं पुढे जाऊन होऊ शकते. कारण काही कारण नसताना हे उठाव सगळा चालू केलेला आहे. आणि इथं सर्वात महत्त्वाचं की आमचे जे काही शासन आहे, शासनाचे जे मंत्री आहे इंद्रजित नाईक साहेब यांनी जर आम्हाला बंजारा समाजाला एसटीत नाही टाकलं तुम्ही राजीनामा द्या. शासन असं बोलूच शकत नाही. कारण जे शासन आहे ते सगळं जे काही समाज आहे घटनेने ज्यांना काही तरतूद दिले त्याचं रक्षण करण्यासाठी शासन असतं. जर शासन असं बोलायला लागलं ते चुकीचं आहे. आम्ही त्या वाक्याचा निषेध करतो, त्यांचा निषेध करतो की हे अतिशय चुकीचं बोलले, असं त्यांनी बोलायला नाही पाहिजे. भविष्यात त्यांच्या या ज्या काही जे बोलले त्याचा फार वाईट परिणाम हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आमचे जे काही 25-26 आमदार आहेत सगळे आमदार आमच्या बाजूने आहेत. शासनाने ठरवलं आहे की असं होऊच शकत नाही. ज्याला कोणाला आपले जिरवळ साहेबांनी असं बोललं की ज्याला कोणाला जर आदिवासी पाहिजे त्याला आदिवासीच्या पोटी पहिले जन्म घ्यावा लागेल, नंतरच त्याला आदिवासी आरक्षण मिळेल. अशा प्रकारचा एक कठोर शब्दात त्यांनी त्याचा निषेध केलेला आहे अशा लोकांचा. म्हणून ते 30 तारखेचं जे काही आंदोलन आमचं आहे त्या आंदोलन फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि तो आंदोलन करण्यासाठी शिस्तप्रिय दृष्टिकोनातून आम्ही सर्व आंदोलन करू. आणि आमच्या जे काही आरक्षण आहे ते आरक्षण कोणालाही देता येणार नाही. कारण तुम्हाला माहीत आहे की अधिवेशन आपला जे काही संविधान आहे, संविधानामध्ये पुढे कुठलाही माणूस मोठा नाही, कुठलाही मंत्री मोठा नाही, कुठलाही मुख्यमंत्री मोठा नाही किंवा कुठला पंतप्रधान मोठा नाही. संविधान हा सर्वात श्रेष्ठ आहे. संविधानाप्रमाणे आमचं आरक्षण आमचं मिळालं पाहिजे, आम्हाला राहिलं पाहिजे. या प्रसंगी मी एवढंच बोलतो. कारण एक शासन करता जर माणूस जर म्हणत असेल की आमचं जर बंजारा समाजाला आरक्षण ST मध्ये आरक्षण नाही मिळालं तर आम्ही राजीनामा देईल, हे अतिशय चुकीचं आहे. म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा मागणारच आहोत. कारण हे वाक्य शासन असं बोलू शकत नाही. त्याला शासनामध्ये राहण्याचा अधिकार सुद्धा नाही असं वक्तव्य जर कोण मंत्री करत असतील तर. म्हणून आम्ही त्याचा राजीनामा निश्चित मागतो. आणि आज 30 बैठक आज घेण्याचं ठरल्यानंतर या पत्रकार परिषदेला सर्वजण उपस्थित राहिले. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी पत्रकार, त्याबद्दल मी प्रथमतः आभार मानतो. आणि आदिवासी आरक्षण उलगुलान मोर्चा जो 30 तारखेला होणार आहे तो भव्य दिव्य होणार आहे. कारण आरक्षणाच्या बाबतीची जी जनजागृती आहे मागील 1 ते 1.5 महिन्यापासून चालू. बातमीला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.